करायची खूप अशी हौस होती, म्हणजे सोशली असं काहीतरी करायला पाहिजे. तर असं वाटायचं की आपण काहीतरी करायला हवं, पण असं प्लॅटफॉर्म मिळत नव्हता की काय करू शकतो. बोललं तर बोलतात ना आपल्या मराठीमध्ये टोन दिसतं. हो हो. म्हणून बोलायचं नाही तर लिहायचं. आपल्याच समाजात म्हणजे आपलीच लोक आपल्याला ट्रोल करतात, काय तो पुठ्ठे घेऊन चाललाय. मी म्हणत नाही की कोकण डेव्हलपमेंट नाही झाला पाहिजे, पण तो कोणत्या पद्धतीत झाला पाहिजे त्याचा विचार थोडक्यात करायला पाहिजे. जेव्हा घरातूनच आपल्या सुरुवात होते पहिले नकारात्मक गोष्टी, काय चालू आहे, काय पुठ्ठा भंगारवाला ऐकायचं. तसा न्यूजपेपर मध्ये माझा पहिला फोटो आलेला रत्नागिरी टाइम्स मध्ये. त्यांना तो विश्वास त्या रत्नागिरी टाइम्स मध्ये भेटला, जो डेली पेपर ते म्हणजे वाचतात, त्याच्यामध्ये तो फोटो गेला तेव्हा त्यांना तो विश्वास बसला की अरे यार खरंच हा काहीतरी चांगलं करतोय. मी म्हणेन ना की मी फॉलोअर्स नाही कमवले, माणसं जाम कमवली खरंच. अरे वा वा. म्हणजे आमच्याकडे पाणी नाही आलं, कचरा उचलला नाहीये, बायकांचे लेडीज लोकांचे वगैरे हे मुद्दे असं बरेच ना की सांगू. तर म्हणते मी म्हटलं काय झालं, नाही ती आमच्या बाजूची बाई आमच्याकडे भांडायला आली होती, त्या बायका अशा का भांडतात आमच्या बरोबर, आम्ही पण शेजारी ना. मी म्हटलं बरं मी काय करू. अरे देवा, ती म्हणते ह्याच्यावरती काहीतरी बनवा ना. बोलत देवा केव्हा म्हटला मग तू काय विषय. हाय चेतन, कसं आहेस? मस्त मजेत. तर तुला सर्वजण पोस्टर बॉय या नावाने ओळखतात. तुझं नाव देखील बऱ्याच लोकांना माहिती नसेल, तर तुझी थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना ओळख करून दे की तुझं नाव काय, तुझं शिक्षण कुठे झालंय वगैरे, तू कुठे राहतो. अच्छा, माझं नाव चेतन कोलगे. मी मूळचा रत्नागिरीचा आहे आणि मुंबईत राहतो, कांदिवलीमध्ये. शिक्षण अर्ध कोकणात झालं, बाकीचं मुंबईत. अच्छा. सो नोकरी करतोय आणि इकडेच राहतो. अच्छा, तर ही तुला ते एक पोस्टर बॉय म्हणून ओळख मिळाली. हो. तर तुला कसं वाटतं याबद्दल? छान वाटतंय, जरा वेगळं काहीतरी. बरोबर. तर पण ही याची ना आयडिया तुझ्या डोक्यात कशी आली? कारण हे थोडंसं वेगळं आहे, याआधी असं कोणी केलं नव्हतं. तर पोस्टरवरती मेसेज लिहून एका पब्लिक प्लेसमध्ये उभं राहणं, तर हे किती चॅलेंजिंग आहे आणि याची आयडिया कुठे आली, म्हणजे कशी आली तुला? पहिलं तर आयडिया आपण म्हणजे काय की करायची खूप अशी हौस होती, म्हणजे सोशली असं काहीतरी करायला पाहिजे. म्हणजे बोलतात ना की एक हक्क असतो, म्हणजे सामाजिक काहीतरी करायचं एक प्रत्येकाला. तर असं वाटायचं की आपण काहीतरी करायला हवं, पण असं प्लॅटफॉर्म मिळत नव्हता की काय करू शकतो. बरोबर. तर मग लॉकडाऊन लागला. लॉकडाऊन मध्ये मग आपण फ्री होतो, तर म्हटलं काय करू शकतो. सगळेजण गावी चालले होते, मी मुंबईतच होतो कारण काम होतं. बरोबर. मग त्यावेळेस आपण ही संकल्पना झाली की म्हटलं चला सोशल मीडियावरती आपण वेगळं काहीतरी करू. त्यावेळेस मुद्दे भरपूर होते म्हणजे बोलण्यासारखे, पण आता बोलायचं कसं, बोललं तर बोलतात ना आपल्या मराठीमध्ये टोन दिसतं. म्हणून बोलायचं नाही तर लिहायचं. बरोबर. त्यावेळेस आपण कार्डबोर्ड वरती म्हणजे जो पुठ्ठा येतो त्याच्यावरती लिहून जे आपल्याला मनात वाटतंय ते लिहायचं आणि जाऊन पोस्टर घेऊन त्या चौकामध्ये उभं राहायचं. ओके. तर एक असं आपण चालू केलं. सुरुवातीला थोडंसं ना खरंच खूप डिफिकल्ट होतं, कारण की कसं ना की आपल्याच समाजात म्हणजे आपलीच लोक आपल्याला ट्रोल करतात, काय तो पुठ्ठे घेऊन चाललाय. तर असं सगळं चालू होतं. पण नंतर जे काही सुरुवातीला माझी पोस्टर्स व्हायरल झाले, त्याच्यानंतर जो ग्रोथ पकडला तो आतापर्यंत, आणि खरंच खूप छान वाटतंय कारण की लोकांचं सहकार्य खूप चांगलं मिळतं. बरोबर. तो एक इम्पॅक्ट पडलाय चांगला. त्यातून एक सोशल अवेअरनेस देखील होतोय. पण त्यावरती जे तू मेसेज लिहितोस तर ते रिलेटेबल असतात, त्यामुळे ते लोकांना कुठेतरी टच होतात आणि ते एवढे जास्त व्हायरल झाले. पण तुला हे मेसेज कसे सुचतात? ते कसं आहे ना की आपण आता जनरली बोलत असतो किंवा आपण जेवताना न्यूज लावतो टीव्हीवरती, तेव्हा काही गोष्टी माहिती पडतात. आता मोबाईल घेऊन स्क्रोल करत असतो तेव्हा पण काही गोष्टी माहिती पडतात. बरोबर. मग ह्या ज्या गोष्टी आपल्याला माहित पडतात तेव्हा आपण त्या आपल्या फॅमिलीमध्ये म्हणा किंवा आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये आपण त्या डिस्कस करतो की म्हणजे अरे हे असं झालं तसं झालं. पण ते आपण व्यक्त कसं होणार, की असं मनातून असं वाटत असतं ना की कसं व्यक्त व्हायचं. तर मग म्हटलं की अरे हा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. सो लाईक आपण पोस्टरवरती लिहायचं ते विचार आणि घेऊन उभं राहायचं, बोलायचं नाही. सो लाईक लिहायचं, लोकांना वाचायला भाग पडायचं. ओके ओके. सो पण मग तू असे काही मेसेज लिहितोस, मग काही म्हणजे असे थोडे कॉन्ट्रोवर्शियल टाईप पण असतात. ओके. पण त्यावरून काही वाद वगैरे झालेत किंवा कसा फीडबॅक मिळालाय?
खूप खतरनाक ट्रोलिंग तर भयंकर होतं. सुरुवातीला ना थोडंसं जसं वाटायचं की अरे यार लोक शिव्या वगैरे घालतात तर मग नंतर मग ती सवय झाली आणि आता असं चैनच पडत नाही, ट्रोल झालं पाहिजे. आता मजा येते आणि मुद्दाम करतो मी, म्हणजे असं बोलतात ना, एक मुद्दाम करतो की ट्रोल झालंच पाहिजे, त्याशिवाय मजा येत नाही. तर ते एक जरा छान वाटतं. आणि कसं ट्रोलने प्रसिद्धी सुद्धा मिळते. खूप प्रसिद्धी मिळते, नको नको त्या लोकांपर्यंत आपण पोहोचतो ना, नवीन लोकांपर्यंत. बरोबर. ते एक असतं. पण मग या तुला जी प्रसिद्धी मिळते त्याचा फायदा तू ते सोशल इम्पॅक्ट पडण्यासाठी कसा करतोस ते जरा सांग. इम्पॅक्ट पाडण्यासाठी म्हणजे तो मुद्दा तर आपण असतोच आणि तो ट्रेंडिंग असतो, त्याच्यामुळे आपण बोलल्यानंतर माझा मेन मुद्दा होता की आपण जेव्हा ही पोस्टर्स बनवतो ना, तेव्हा ते आपण जे लिहितोय, जसं मी आता मगाशी सांगितलं की आपण आपल्या लोकांमध्ये डिस्कस करतो, लोकांमध्ये पण पोहोचत नसतं. तर मला ही जी आता जी युथ म्हणजे आपल्यासारखी जी मुलं आहेत त्यांच्यापर्यंत ती कसं पोहोचेल हा मेन माझा म्हणजे उद्देश आहे की कसं लोकांना. आता सगळे यंग जनरेशन सगळं इंस्टाग्राम, फेसबुक ह्याच्यावरतीच ऍक्टिव्ह असतं, तर ह्याचा यूज कसा होईल आणि हे आपले विचार लोकांपर्यंत, कारण की आपले जसे विचार तसे त्या लोकांचे पण विचार असतात. बरोबर. फक्त एवढंच की त्यांना व्यक्त होता येत नसतं, कारण की एक प्लॅटफॉर्म नसतो. आपल्याला एवढं चांगलं सोशल मीडिया भेटलंय तर आपण त्या पद्धतीनं आपण त्यांच्यापर्यंत कनेक्ट होऊ शकतो ना. सो म्हणून ते जरा इझी पडतंय आणि बरं वाटतंय. पण हे ना किती चॅलेंजिंग आहे, म्हणजे समज एखादा मेसेज एका पोस्टरवरती लिहिणं आणि पब्लिक प्लेसवरती उभं राहणं, ते सुद्धा तू ते असं हातात पकडून वगैरे राहणं, एकतर हात दुखत असतील, प्लस तू किती वेळ राहतो आणि ते किती चॅलेंजिंग आहे त्याबद्दल. आम्ही शूट जेव्हा करत असतो त्यावेळेस तर वेगवेगळे शॉट घेतो, तर ऑब्वियस राहावं लागतं 10-15 मिनिटं तरी असं राहतो. सांगितलं ना मगाशी की खूप एकदम हे वाटायचं, म्हणजे कसं सांगू आता, की लाज वाटायची, तर काही नाही की अरे लोक काय म्हणतील सुरुवातीला. पण आता तर जाम भारी वाटतं, कारण आता असं झालंय की कधी असं घेऊन उभं राहिलो ना की आपण पोस्ट फोटो काढून तो पोस्ट व्हायरल करायच्या आधी लोकच करून म्हणजे मोकळे झाले असतात आणि तेव्हा जास्त लोक ओळखतात. ओके. म्हणजे ती एक आयडेंटिटी जी क्रिएट झालेली आहे ना ती त्याच लुक मध्ये. जेव्हा पोस्टर घेऊन उभा राहतो गॉगल लावलेला, तेव्हा लोक अरे यार हाच आहे तो, याचे पोस्टर आपण व्हायरल केले होते किंवा शेअर केले होते असं. तरी किती वेळ राहतो तू एका जागेवरती साधारण? 10-15 मिनिटं. ओके. शूट करेपर्यंत. अच्छा. त्यात पण लोक येतात, मग ते सेल्फी बिल्फी सगळं ते चालू असतं. पण खरंच खूप छान वाटतं आणि ते लोक म्हणजे आपण लोकांमध्ये जाऊन जेव्हा शूट करतो ना तो इम्पॅक्ट म्हणजे थोडा वेगळा असतो, जरा बरं वाटतं. ओके. कारण लाईव्ह असतं ना सगळ्या लोकांना. बरोबर बरोबर. आणि लोकांचे कसे रिएक्शन्स असतात की भारी, म्हणजे काय सांगू आता, लोक येऊन त्यांचे विचार पण मांडतात, म्हणजे त्या ज्या काही पोस्टर वरती लिहिलेलं असतं त्याच्याबद्दल पण बोलतात. म्हणजे आम्ही ते सगळं शूट नाही करत, पण लोक तिथेच आम्हाला सांगतात की अरे हे बरोबर आहे, असं झालं पाहिजे. म्हणजे बोलतात ना की लोकांना बोलायचंय पण बोलायला संधी नाही मिळाली, जे आपण काम करतोय. बरोबर बरोबर. ते एक चांगलं असं लोकांचं कौतुक असतं. अच्छा. आणि मग तू यासाठी वेळ कसं काढतोस, म्हणजे तू अजून काय करतोस की कसं मॅनेज करतोस? मी जॉब करतो, जॉबच्या नंतर जो काही मध्ये वेळ मिळतो त्याच्यामध्ये हे सगळं, किंवा रविवार असतो आपला सुट्टी त्या दिवशी. ओके. तर हे तू कधीपासून करतोय आणि तुझ्या आतापर्यंतच्या जर्नी मधले काही स्पेशल मोमेंट्स? मी सुरुवात केली 2019 मध्ये, जेव्हा लॉकडाऊन लागला होता तेव्हा. आणि जर्नी म्हणजे आता खूप असं चेंज झालं, म्हणजे लाईक लोकांकडून खूप चांगला प्रतिसाद तर मिळतो, त्याचबरोबर रिस्पेक्ट खूप मिळतो समाजात. म्हणजे आपण जे काम करतो, कारण सोशल मीडियावरती बरीच लोक असे करतात, कॉन्टेंट क्रिएटर्स किंवा रील्स बनवणारे, पण जे आपण काम करतो त्यात खूप फरक आहे. म्हणजे आपण सामाजिक लेवलला काम करतो, कारण सामाजिक लेवलचे जेव्हा कोणी काम करतं त्याला लोक खूप रिस्पेक्ट करतात, आणि मी जे करतो त्याला खूपच म्हणजे लोकांना आवडतंय की कोणतरी आहे असं की तो पोस्टर थ्रू बोलतोय लोकांपर्यंत, आमच्या मनातल्या भावना व्यक्त करतोय पोस्टर मार्फत. तर खूप छान वाटतंय. आणि असे बरेच प्रसंग आहेत की ते छान असे म्हणजे आठवणीत राहण्यासारखे आहेत, की ज्या गोष्टींचा कधी आपण विचारच केला नव्हता. की म्हणजे एक मिडल क्लास फॅमिली म्हणून त्यात म्हणजे असं काही करणं हे आपल्या कधी माहितच नव्हतं आपण करू शकतो किंवा काय. पण जेव्हा ही सुरुवात केली त्याच्यानंतर म्हणजे रेडिओवरचा इंटरव्ह्यू असेल माझा, रेडिओ सिटीवरती 2 इंटरव्ह्यू झालेले, परत आकाशवाणीवरती इंटरव्ह्यू झालेले. तर हे जेव्हा इंटरव्ह्यू झालेत ना, हे ते आपण नाही का असं
म्हणायचो लहान असताना की अरे आपण पण गेलो तर आकाशवाणीला किंवा रेडिओ सिटीला, तर ते सगळ्या गोष्टी अशा होत्या, म्हणजे आठवणीत अशा होत्या. आणि जेव्हा आपण गेलो तिथे आणि तेव्हा ते स्वप्न कुठेतरी पूर्ण झालेलं, म्हणजे आपण ते कुठेतरी बघितलं होतं. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्या अचानक सगळ्या घडल्यात आणि त्या ह्या कामातून. ओके, ओके, ओके. पोस्टरवर. पण मग तुला आता म्हणजे कोणी असं अप्रोच केलंय का त्यांच्या प्रमोशनसाठी, की तू पोस्टर घेऊन आमचं प्रमोशन कर वगैरे असं काही? प्रमोशनसाठी केलंय, पण आजकाल कसं आहे ना, की ते माझा जो कन्सेप्ट आहे त्याच्यावरती जे कनेक्ट असेल त्याच गोष्टींवरती मी प्रमोशन करतो. बाकी मी असं काही फालतू नाही करू शकत. पण आता तुला ॲज अ सेलिब्रिटी गेस्ट म्हणून वगैरे पण बोलवतात. तर त्याबद्दल जरा नाही, सांग. खूप भारी असतं. म्हणजे जेव्हा असं बोलवतात ना, म्हणजे मुळात माझ्याकडे तो सेलिब्रिटीवाला फील तर नाही ठेवत मी, नॉर्मलच असतो. पण ते लोक समाजात तिकडे गेल्यानंतर जो रिस्पेक्ट मिळतो ना, खूप भारी असतो. म्हणजे लोक जे काय उठाबैस करतात ती जरा खूप चांगली असते आणि मजा येते. हो. तर मग तेच तू काहीतरी वेगळा पाथ निवडलाय, त्याचा म्हणजे कोणत्या ना कोणत्या प्रकारे तुला फायदा पण होतोय. हो, खूप फायदा होतोय. फायदा तर झाला, कारण सगळं क्रेडिट म्हटलं तर त्या पुठ्ठ्यांना देईन. कारण त्यांच्यामुळे ती ओळख झाली ना. बरोबर, तर खूप रिस्पेक्ट आहे ह्या कामामुळे तर. ओके. आणि हे तू एकटाच करतो की अजून कोण तुझी टीम आहे? सुरुवातीला माझा ॲडमिन होता मुकुंद म्हणून, आणि त्याच्यानंतर मग तो नाही, आता म्हणजे बाजूला झाला. ओके. पण आता मी एकटाच असतो. ओके, ओके. आणि माझा भाऊ आहे विनोद म्हणून, तो थोडंफार हेल्प करतो कंटेंटसाठी. कारण कसं असतं की जेव्हा एखादा विषय घेतो आम्ही हातात ना, त्यावेळेस आम्ही डिस्कस करतो. म्हणजे आता आपण 4 मित्र आहोत, तर मग आपण असं बोलतो की अरे याच्यावरती कसं बोलता येईल किंवा काय, किंवा मला काय सुचलं तर मग मी त्याला पाठवतो, करेक्शन करूया म्हणजे काय. कारण इथे काय होतं की चांगल्या वाईट गोष्टी कळतात. म्हणजे एखादा विषय असेल तर मला वाटला म्हणून मी तो लिहिलाय, पण समोरच्याला काय वाटतंय त्या पण गोष्टी तिथल्या तिथे क्लिअर होतात. मग तो प्रॉपर तयार करतो, मग तो लिहितो आम्ही पोस्टरवर. आणि मग कारण त्याचा वाईट इम्पॅक्ट पण लोकांना नाही पडायला पाहिजे. बरोबर. चारी बाजूने विचार केला जातो. बरोबर. एक चांगला संदेश गेला पाहिजे समाजात. अजून पण काही म्हणजे इन्फ्लुएन्सर्स किंवा तू जसं करतोय तसं करणारे लोक येत आहेत पुढे, त्यांना तू काय संदेश देशील? मी तर एवढंच म्हणेन, म्हणजे काय मी मोठा नाहीये प्लीज, पण एवढं सांगेन की चांगलं काम केलं ना तर त्याची वाह होते, कौतुक होतं त्याचं. कारण ते मी आता अनुभवलं. जर मी पण अशा रीला वगैरे बनवत बसलो, तर रील्स वगैरे बनवत बसलो असतो ना, तर लिटरली लोकांनी एवढं डोक्यावरती नसतं घेतलं. पण ह्या कामामुळे तर घेतं. कारण की कसं आहे ना, की आपण जेव्हा अशी काही कामं करतो ना, तर ती लक्षात राहतात लोकांच्या. आणि आपण रील्स वगैरे नॉर्मल बनवतो, ठीक आहे, ते तेवढ्यापुरते व्ह्यूज आणि लाईक्स येतात, पण त्या लक्षात नाही राहत, लोक विसरून जातात. आता मला असे लोक म्हणतात की तू जे काम करतोयस ना, लोक म्हणतात, तेच सांगतोय, लोक म्हणतात की तू जे काम करतोयस ना ते कायमस्वरूपी राहणारच आहेत. कारण हे मुद्दे किंवा हे विषय कधी संपणारे नाहीयेत. ते सातत्याने येणार जाणार, ते चालू राहतात. तर त्याच्यामुळे तू जी लिहिलेली पोस्टर्स असतात ना, ती कायम तसेच राहणार आहेत विचार. तर त्याच्यामुळे ते एक हे कळतं. तर मी म्हणेन की असं चांगलं काम केलं तर ते लोकांच्या लक्षात राहील, असं काहीतरी काम करा सोशल मीडिया. असं एखादं म्हणजे इन्सिडेंट म्हणजे कॉन्ट्रोवर्सी क्रिएट झालेला असं लक्षात असेल, सांगू शकशील असं? बरेच आहेत, सांगण्यासारखे नाही आहेत, पण त्यातलं एक सांगतो. एकच होतं पोस्टर, ते मी सुरुवातीला माझं ते व्हायरल पण झालेलं आणि कॉन्ट्रोवर्सी झालेली. जेव्हा कोविडमध्ये बेड मिळत नव्हते, बेड उपलब्ध नव्हते, व्हेंटिलेटर वगैरे, त्यावेळेस आम्ही ते पोस्टर टाकलं होतं. विषय असा होता की नशीब व्हेंटिलेटर आणि बेडसाठी आरक्षण नाही मागितलं, नाहीतर ओपनवाले असेच घरात मेले असते, असा तो विषय होता. आणि माझा तर काय माहीतच नाही, ते मी पोस्टर बनवलं तर पावसाचा टाइम होता आणि सेटर होता ब्लू कलरचा. तर त्या सेटरच्या बाहेर उभा राहून मी तो फोटो काढला होता आणि मी काय माहिती टी शर्ट पण ब्लूच घातलेला. तर मला ते एवढं सगळं काही ध्यानीमध्ये नाही आलं आणि फोटो काढून टाकला. पोस्ट प्रचंड व्हायरल झाली. तेव्हा माझे एवढे फॉलोअर्स पण नव्हते, पण ते व्हायरल झालं. आणि त्याच्यानंतर जी कॉन्ट्रोवर्सी चालू झाली ना, मला कल्पनाच नाही की हे काय कशामुळे होतंय. कारण विषय आमचा नॉर्मल होता, ते मराठा आरक्षण आणि ते सगळं असं घेऊन आम्ही मिक्सअप करून कॉमेडी असा तो एक हे बनवलेला. पण जय भीमवाले जे असतात त्यांनी तो व्हायरल केला होता, मी स्वतःवरती घेतला आणि तो, पण माझा असं काही हेतूच नव्हता, म्हणजे काही मुद्दामून केलंच नव्हतं. त्यांनी तो संदर्भ लावला की तुझी ब्लू टी शर्ट, ब्लू सेटर, काय संबंध, म्हटलं पाऊस पडतोय, मला कुठेतरी आधार भेटला म्हणून ते फोटो काढलेला. पण ती एक गोष्ट झाली होती. अच्छा. भयंकर होतं ते. माझा जवळजवळ 5 दिवस आमचा पेज बंद होता, फेसबुक आणि इंस्टाग्राम. ओके. खूप ट्रोल्स, खूप फोन बिन आलेले.
धमक्यांचे फोन वगैरे. अरे बापरे. हा, पण ते एक स्पेसिफिक असा तो वर्ग होता जो बोलतात ना, मुंबईतले असे नव्हते, बाहेरचे होते. ओके. आणि प्लस ते कोकणात जो रिफायनरी प्रकल्प येणार होता त्याला पण तू बराच विरोध केलाय पोस्टर मार्फत, किंवा त्याबद्दल काय सांगशील? कोकण जगलोय मी. बरोबर. कोकणात माझा जन्म झाला. कोकणातल्या सगळ्या गोष्टी मला येतात. म्हणजे कोकणात शेती कशी करतात हे पण मला माहिती आहे. तर बेसिकली मला असं वाटतं की कोकण हा वाचला पाहिजे. बरोबर. आणि आता मी म्हणत नाही की कोकण डेव्हलपमेंट नाही झाला पाहिजे, पण तो कोणत्या पद्धतीत झाला पाहिजे त्याचा विचार थोडक्यात करायला पाहिजे. रिफायनरी हा केमिकल रिफायनरी आहे ना, तर त्याच्यामुळे काय होणार, तर नुकसान होणारच आहे. हा, कोकणाचे नुकसान होणार. तर त्यासाठीच मी तो म्हणजे तो विषय घेतला होता, नाही तर मला काय त्यात पडायचं नव्हतं. आणि नको ती लोक त्याला सपोर्ट करत होते. बरोबर. की आपण तुम्ही म्हणजे कॉन्टेंट क्रिएटरच म्हटलं तर काय, रील्स बनवणार रील, तर ती लोक सपोर्ट करत होते की ती रिफायनरी झाली पाहिजे. तर त्यांना मी थोडंफार माझ्या पद्धतीनं उत्तरं देत होतो. बरोबर. ते कुठेतरी झालेलं, पण ते बघू आता पुढे काय होतंय. पण कोकणासाठी माझा नेहमी सपोर्ट असेल. जिथे जिथे जेव्हा जेव्हा काय काय, आता लास्ट काय ते शिडकोचा पण मी केलेला, त्याच्यासाठी पण बोललेलो. तो तर सरळ टॉन्ट मारला होता मी युट्यूबर्स आणि कॉन्टेंट क्रिएटर्स लोकांसाठी. आणि तुझी टॅगलाईन पण अशी आहे ना की चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणता आलं पाहिजे. मी खूप आता इथे खूप शांत आणि जरा असा नर्वस होऊन बोलतोय, पण मी खूप घाणेरडं बोलतो कमेंट्स वरती पण. कारण की मला ना ते सहन नाही होत. कारण की कसं असतं ना की आपण जेव्हा एक चांगलं काम करतोय, बरोबर, की लोकांना म्हणजे काहीतरी चांगलं देतोय, त्यात अशी वाकडे येऊन लोक काहीतरी बोलतात ना, तेव्हा माझं डोकं पण खराब होतं. म्हणजे असं मला वाटतं की यार काय चांगलं करतो ना, मग तुम्ही चांगल्याला चांगला सपोर्ट करा ना, कशाला उगाच बोलताय. एक तर स्वतःला काही करायचं नसतं, पण दुसरा करतो त्याला सपोर्ट केला पाहिजे. बरोबर. पण असं कधीच नाही होत की सगळे त्याला सपोर्ट करतात. कारण कसं समाजात जशी चांगली लोक आहेत तशी आहेत, आणि काही लोक एवढे निगेटिव्ह असतात की प्रत्येकात गोष्टीत किती चांगलं असलं तरी त्याला वाईट कमेंट असतातच असतात. पण मला असं सांगावं वाटेल की हे कोकणातले युट्यूबर्स किंवा हे जे काही रील्स वगैरे बनवतात ना, तर मी ह्यांना का ट्रोल करतो, कारण की कसं असतं की आपल्याकडे एक चांगला बेस आहे, म्हणजे फॉलोअर्स. तरी माझे एवढे नाही आहेत, पण मी पोचलोय बऱ्यापैकी. महाराष्ट्राच्या बाहेर पण पोहोचलोय. तर कसं सीन झालंय की तुमच्याकडे एवढा चांगला बेस आहे तर तुम्ही सहज लोकांपर्यंत पोहोचवू शकता एखादा विषय जो चुकीचा काय घडतोय तर का, पण ते घेतच नाहीयेत का, तर म्हणे आमचे फॉलोअर्स कमी होतील, सबस्क्रायबर्स कमी होतील, ह्या सगळ्या गोष्टी. तर तुम्ही आता हा विचार केला तर पुढे ह्या सगळ्या गोष्टी हाताबाहेर गेलात तुम्ही काय करणार आहात ना. बरोबर. आता कोकणातल्या युट्यूबर्स लोकांना बोलायचं म्हणजे काय, तुम्ही कोकण दाखवून आंबे, फणस, काजू सगळं दाखवून चांगले सबस्क्रायबर्स कमवलेत. मी त्याच्यात जलेसी फील करत नाही, पण हे सगळं केलं तुम्ही. आणि आता जेव्हा असे काही प्रसंग येतात तेव्हा शांत करतात. आणि जेव्हा आता लास्ट मी व्हिडिओ बनवला शिडकोसाठी, तेव्हा मी तो व्हिडिओ बनवला तेव्हा मी काही लोकांना म्हणजे कॉन्टॅक्ट केलं होते की आपण असं रील बनवतोय, असा एक व्हिडिओ. मला खरं सांगू ना, अशी उत्तर आलेली ना की अरे कॉन्ट्रोवर्सी होणार, मग ते राजकारणी लोक आम्हाला हे करतील ते करतील. म्हणजे लोकांना घाबरून, जे कॉन्टेंट क्रिएटर घाबरलेले आहेत, आम्हाला असं त्रास देतील. अरे मी करतोय, मला कोण त्रास देतोय, माझ्या घरपर्यंत कोण आलं का? नाही आलं. नाही, मला कधीचा फोन आला की अरे तू का असं बोलतोय वगैरे. कारण लोकांना माहिती आहे ना, समोरच्याला पण माहिती आहे, जी लोक करतायत त्यांना पण माहिती आहे की हे चुकीचं आहे, तर काय पैसा मिळतोय म्हणून करताय. तर ह्या गोष्टी त्यांनी बोलल्या पाहिजे, लोकांसमोर मांडल्या पाहिजे. यासाठी मी बोलत असतो की आपण थोडा हेल्प करूया. बरोबर, आपल्याकडे एवढा चांगला प्लॅटफॉर्म आहे, पण नाही करत. मलाही सांगितलं त्यावेळेस की तू पण करू नकोस, तुलाही त्रास देतील, असं करतील तसं करतील. पण मी तिथे थांबणारा मुलगा नाही. म्हटलं आता एवढं सगळं झेलत आलं, म्हटलं काय आहे ना. आणि कोणीतरी स्टँड घेतलाच पाहिजे, चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट बोललंच पाहिजे. पण नाही बोलायला मागत लोक. तुझे पुढचे प्लॅन्स काय आहेत? पुढचे प्लॅन्स काय आता म्हणजे वैयक्तिक तर नाही सांगू शकत, पण हे पोस्टर बद्दल मी सांगू शकतो की सातत्याने आता अशाच विषयांवरती काम करायचं. पुढे काय होईल, किती फॉलोअर्स वाढतील हा विचार मी नाही करत, पण लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल, लोकांपर्यंत हे जे काय घडतायत, ज्या काही गोष्टी घडतात त्या लोकांपर्यंत कशा पोहोचवता येतील त्याचा जास्त विचार करणार मी. आणि बोलतात ना, उद्या माझ्या मुलांनी असं मला म्हटलं नाही पाहिजे की हे जेव्हा दडपशाही वगैरे सगळं चालू होतं तेव्हा तू काय करत होतास, तर मी तेव्हा सांगू शकतो ना की मी पण पोस्टर घेऊन चौकात उभा होतो. तर मला असं वाटतं की हे सातत्याने चालूच राहणार.
आता तर इलेक्शन पण आहे. आता तर इलेक्शनचा माहोल चालू आहे. ओके. पण मग तुला असं कोणाचा अप्रोच होतो का, म्हणजे असं एखाद्या पार्टीचा वगैरे, की तू आमचा पण प्रचार सुरुवातीला कर? आला, मी पक्षांची नावं नाही घेणार, विद्यार्थी सेनेसाठी वगैरे मला विचारलेलं सुरुवातीला. ओके. जेव्हा लॉकडाऊन मधून नंतर मी जेव्हा चालू केलं होतं ना त्यावेळेस त्या जर्नीमध्ये खूप सगळ्या पक्षांकडून मला विचारलेलं की तू येतोस का म्हणून. पण मी म्हटलं नाही, मला पक्षात जायचं नाही, मला माझा स्वतःचा पक्ष निर्माण करायचा. सो लाईक पोस्टर बॉय. बरोबर बरोबर. हा, म्हणजे मी सगळ्या लोकांना बोलू शकतो ना. असं काय कसं असतं की आपण एखाद्या कुठल्या तरी पक्षाला कनेक्ट झालो ना, तर मग ते आपल्याला बोलता नाही ना, आपण बांधले नाही. हो हो. तर त्याच्यामुळे वन साइड जायचं, सगळ्यांना आपण बोलायचं. प्लस तुझं ते स्वातंत्र्य कुठेतरी हे होईल, म्हणजे आता तू बोलू शकतो ना बिंदास, कोणाची बांधलेला नाही. सुरुवातीला असं व्हायचं ना की म्हणजे एखाद्या कुठल्या तरी पक्षाला ट्रोल केलं ना की मग समोरच्या पक्षावाले सपोर्ट करायचे. बरोबर. मग त्याच्यानंतर त्यांच्या पक्षातल्याला बोललं ना की मग त्यांना राग यायचा. मग ते असं चालू असायचं, ते सर्कल होतं. मग आता सगळ्यांना माहिती पडलं रे हा तर सगळ्यांनाच बोलतोय. बरोबर. त्याचं काय कुठल्या पक्षाचा नाहीये. सुरुवातीला वाटत होतं लोकांना की हा कुठल्या तरी पक्षाचा असेल. अच्छा. पण आता असं नाही वाटत. तुझ्या या सगळ्या जर्नीमध्ये तुला फॅमिलीचा सपोर्ट किती आहे? फॅमिलीचा सपोर्ट आता आहे, सुरुवातीला तर नव्हता. कारण की जेव्हा मी हे चालू केलं होतं ना, तेव्हा घरातूनच आपल्या सुरुवात होते पहिले. नकारात्मक गोष्टी, काय चालू आहे, काय कुठला भंगारवाला वगैरे असं नाव पडायची. पण आता नाही, आता जरा छान वाटतं. म्हणजे आपण जेव्हा कुठेतरी 4 ठिकाणी दिसतोय चांगलं, बरोबर, किंवा कुठेतरी सत्कार करायला बोलवत आहे, तर त्या सगळ्या गोष्टी बघून आता ना त्यांची पण मेंटॅलिटी आता चेंज झाली. तर त्यांनाही खूप बरं वाटतं. रिस्पेक्ट आहे घरातून. हो ना, तेच. कारण काहीतरी ज्यावेळी वेगळं आपण करतो ना, त्यावेळी घरातून आणि समाजातून देखील तो सपोर्ट नसतो, किंवा ते लोक पटकन एक्सेप्ट नाही करत. कारण त्यांना त्या गोष्टी माहितच नसतात ना, सोशल मीडियावरती काय चाललंय. बरोबर वगैरे वगैरे. एक अशी गोष्ट झाली होती ना की पहिलं न्यूजपेपर मध्ये फोटो आलेला, जसं मगाशी मी सांगितलं रेडिओवरचा आकाशवाणी वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी घडल्या रॅन्डमली. तसा न्यूजपेपर मध्ये माझा पहिला फोटो आलेला रत्नागिरी टाइम्स मध्ये. ओके. तो किस्सा तर असा होता की पप्पा रत्नागिरीला होते आणि गोकुलाष्टमीचा दहीहंडीचा दिवस होता, आणि अचानक सकाळी पप्पांचा फोन आला. पप्पांचं नाही माझं एवढं काही बॉन्ड नाहीये. फोन आला की अरे काय करतोस? मी म्हटलं आताच उठलोय. तर म्हणतात की नाक्यावरती जा, पेपर घेऊन ये. बोलू कुठला? तर रत्नागिरी टाइम्स. आमच्याकडे रत्नागिरी टाइम्स डेली रोज असतो. ओके. तर मी म्हटलं ठीक आहे, काय आलंय? तर म्हटलं तुझा फोटो आलाय. म्हटलं माझा फोटो आलाय. तर थोडा टाइम ना असं शांत राहिलो. मी म्हटलं अरे पप्पा एवढं मजाक नाही करू शकत, म्हणजे मस्करी नाही करू शकत माझ्याबरोबर, कारण तेवढा आमचा कनेक्टच नाही ना. तर मी म्हटलं माझा फोटो आलाय. म्हटलं काय एवढं काय लिहिलंय असं सांगा. ते म्हणतात मी चष्मा नाही लावलाय, तू जाऊन बघून घेऊन ये. तर मी गेलो नाक्यावरती उठून, बोललो एकच राहिलेला न्यूजपेपर घेतला, चालतोय बघतोय तर खरंच माझा फोटो होता. अरे वा. हा, तर तो विषय असा होता की पप्पांनाही पप्पा ऐकून होते की हे सगळं करतोय सोशल मीडियावरती, पोस्टर बॉय म्हणून काहीतरी करतोय. हा असेल, म्हणजे त्यांना असं वाटायचं काहीतरी करत असेल, पण इतका फेमस होईल किंवा ह्या सगळ्या गोष्टी करेन, त्यांना मुळात असं वाटेल की हा काय करणार आहे. म्हणजे प्रत्येक वडिलांना असं वाटत असतं की काय करणार आहे. तर ते बोलतात ना, एक जुळून येणार होतं की त्यांना तो विश्वास त्या रत्नागिरी टाइम्स मध्ये भेटला, जो डेली पेपर ते म्हणजे वाचतात, त्याच्यामध्ये तो फोटो गेला, तेव्हा त्यांना तो विश्वास बसला की अरे यार खरंच हा काहीतरी चांगलं करतोय. हा, तर तेव्हा त्यांचा थोडासा म्हणजे चांगला सपोर्ट यायला पप्पांचा. तर तू जे पोस्टर्स घेऊन उभा राहतो, तर ते लोकेशन्स कसे तू डिसाईड करतो? लोकेशन विषयावरती असतात. म्हणजे एखादा कुठला आपण विषय घेतला तर त्याच्या विषयाचा जो पाठीमागे, पोस्टरच्या पाठीमागे तो विषय म्हणजे काही लोकेशन असेल ते दिसेल तर जरा अजून चांगलं वाटतं. म्हणून ते लोकेशन पण आम्ही हायर करतो. कारण की लास्ट टाइम असा एक सीन झालेला, माझं पोस्टर होतं की इलेक्शनच्या टायमाला, म्हणजे इलेक्शन आलं की, तर मी असा कंटेंट बनवला होता की पाऊस पडला की मातीचा वास येतो ना, सुगंध, म्हणजे मातीचा वास येतो. तसं इलेक्शन आलं की ते डांबराचा वास येतो. ते एक माझं पोस्टर व्हायरल झालेला. तेव्हा मी शोधत होतो लोकेशन, भेटतच नव्हतं कुठे, आणि एंड मोमेंटला शेवटला ते मला लोकेशन भेटलेलं, तो रोड रोलर आणि सिमेंट वगैरे. माझा अजूनही तो फोटो आहे याच्यामध्ये. ते असे म्हणजे क्रिएट करत असतो ते ना, खूप छान वाटतं असं बघायला. हो बरोबर. की पहिला मी काय करायचो, नॉर्मली पुढे जाऊन माझा म्हणजे विषय काय होता की जाऊ दे ना, काय करायचं लोकेशन, ते लिहिलेलं वाचतील लोकांना कळून जाईल. बरोबर. पण नंतर म्हटलं अरे नाही, थोडंसं क्रिएटिव्ह काहीतरी करायला पाहिजे. ते लोकेशन पण जरा दिसलं ना तर बरं वाटतं. मी कधी खड्ड्यात बसून पण फोटो काढला. अरे बापरे. ते खड्डे असतात ना प्ले रोड, त्याच्यामध्ये पण बिंदास काय नाही, पण ते अजून छान वाटतं लोकांना बघायला. बरोबर.
ते म्हणजे लोकेशन त्या टॉपिकच्या रिलेटेड असेल ना, त्याने एक वेगळा इम्पॅक्ट पडतो. खूप पडतो. अच्छा. आणि तुझ्या पोस्टर्स वरती मुलींच्या कशा रिएक्शन्स असतात? भयंकर असतात. मुलींचे विषय गेले तर मग काय विचारायला नको. मजा येते. म्हणजे मी स्पेसिफिक कसं असतं की म्हणजे असं काय माझं दुश्मनी नाहीये मुलींबद्दल, पण कुठेतरी ह्या गोष्टी घडतात. तर लेटेस्ट माझं एक पोस्टर व्हायरल झालं होतं की जर मुलींसारख्या अपेक्षा जर मुलांनी केल्या तर अर्ध्या मुली बिन लग्नाच्या घरातच राहतील, असा तो विषय होता. काही गोष्टी रिलेटेबल पण नसतात आणि काही गोष्टी असं समाजात घडत असतात आपल्या मित्रांमध्ये वगैरे, त्या सगळ्या गोष्टी येतात. मला असं वाटतं की बोलावं ह्याच्यावरती. सगळ्यात मुली अशा नाही आहेत, चांगल्या आहेत मुली, पण काही मुली ज्या अशा आहेत ना की ज्या असा विचार करतात, तर त्यांच्यावरती मग मी बोलतो, ट्रोल करतो त्या लोकांना. त्यांना मग मिरच्या लागतात. ते कुठेतरी चुकतंय त्या लोकांचं, मुलींचं, की मला असं वाटतं की आपल्या आईने हा कधीच विचार नाही केला. कधी आपल्या आईला हे पण माहित नव्हतं की डिवोर्स काय असतो किंवा आजकाल रिलेशन पण टिकत नाहीयेत. ते लोकांच्या अपेक्षा एवढ्या वाढल्यात ना मुलींच्या वगैरे, की 6 महिने काय 1 वर्ष पण नाही रिलेशनशिप टिकत. बरोबर. अरेंज मॅरेज नाही टिकत तर लव्ह मॅरेज काय आहे ना. तर त्या सगळ्या गोष्टी बऱ्याचशा घडतात समाजामध्ये. तर मला असं वाटतं मुलींनी थोडासा ना विचार करायला पाहिजे. बरोबर. कारण की डिवोर्स तर ठीक आहे, करता तुम्ही करा, पण जेव्हा तुम्ही अरेंज मॅरेज मध्ये लग्न करता किंवा लव्ह मॅरेज मध्ये पण लग्न करता, तर तेव्हा तुम्ही सगळा विचार करून करता ना. म्हणजे असं लग्न जेव्हा आपण करतो 4 लोकांना घेतो, तिकडची 4 इकडची 4, त्याच्यानंतर तुम्ही डिवोर्स करता, मग त्या लग्नाला अर्थ काय राहिलाय? एवढा सगळा खर्च करता. जर तुम्हाला राहायचंच नसेल तर तुम्ही तेव्हा डिसिजन घ्या ना आणि तेव्हाच क्लोज करून टाका सगळं मॅटर. त्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, तर मला असं वाटतं त्या पटत नाहीत. किंवा इव्हन जे अपेक्षा देखील पण असतात ना मुलींच्या, त्या सुद्धा काही वेळा आवाजावी असतात. ते सुद्धा कुठेतरी 2 BHK पाहिजे, पगार एवढाच गव्हर्नमेंट वाला पाहिजे, मग तो काळा असेल तरी चालेल. असं बऱ्याच गोष्टी आहेत मुलींच्या, तर थोडासा ते विचार केला पाहिजे म्हणून. मग तुला असे पोस्टर्स वगैरे बघून कोणते म्हणजे प्रपोजल्स वगैरे आलेत का तुला? माझ्या रिलेशनसाठी? नाही, ते नाही सांगायचं. ते नाही सांगायचं. तर सध्या इलेक्शन चालू आहेत, तर सध्याच्या राजकीय स्थितीवरशी तू काय बोलशील? इलेक्शन मध्ये आता मी तर आपल्या लोकांना, म्हणजे जे आता वोटर्स आहेत त्या लोकांना एवढंच सांगेन की विचार करा आणि आठवा तो लॉकडाऊन कोणी आपल्याला मदत केली होती, म्हणजे कुठला नेता आपल्यापर्यंत पोहोचला होता का. माझे पोस्टर्स पण येणार त्याच्यावरती. तर मी एवढंच सांगेन की विचार करा की वोट करताना तुम्ही कोणाला देताय, कारण कंडिशन एवढी बेकार झाली ना आता या राजकीय लोकांमुळे. आता कोणाला सपोर्ट करावा हाच विचार करावा लागतो. म्हणजे कोणाला मतदान करायचं, कोणाला सपोर्ट करायचं, कोण आपला आहे. बरोबर. आपले मराठीच नेते आपले नाही राहिले. बरोबर. कारण ह्यांनी फक्त महाराजांचं नाव घेऊन पैसे कमावले. बरोबर. स्वतःचे बंगले उभे केले, गड संवर्धन तिकडे गड वगैरे पडत राहिले, गड त्याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही. बरोबर. ते महाराजांचं स्मारक होणार होतं अरबी समुद्रामध्ये, ते कुठे झालं. मी त्याच्यावरती पण पोस्टर बनवलं होतं की म्हणजे विरोध असा नाही म्हणता येणार. माझा विचार असा होता की ते ग्लोबल वॉर्मिंग वरतून केलेलं, कारण की महाराजांचं स्मारक बनवा, ठीक आहे, चांगलं आहे, पण ते बनवायच्या ऐवजी तुम्ही पहिले ते गड संवर्धन करा तिकडे, ते खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि दुसरी गोष्ट ते का करू नका असा माझा विषय होता की आता तुम्ही तिकडे भराव टाकणार समुद्रामध्ये. ऑलरेडी आपण समुद्रात गेलोय, वेस्टर्न लाईन आमची सगळी ती समुद्रामध्येच आहे. मग ते स्मारक एवढं मोठं उभं करणार, तिकडे किती भराव टाकणार तुम्ही, मग ते जेवढं समुद्रातलं पाणी ते जाणार कुठे. बरोबर. आणि एवढे पैसे तिथे खर्च करण्यापेक्षा जे आहेत ते गड किल्ले ते तुम्ही चांगले नीट करा. तर बऱ्याच गोष्टी आहेत ह्या नाही झाल्या पाहिजे मला असं वाटतं. ऍटलिस्ट पोस्टरमुळे ते कुठेतरी लोकांच्या लक्षात यायला लागले अरे. कारण माझी ओळख अशी बोलतात ना स्पेसिफिक, मी काय वेगळं नाही करत. तसेच कपडे असतात नॉर्मली, काय माझी आयडेंटिटी नाही. ते गॉगल लावलेला असतो, पुठ्ठा असतो तो नॉर्मल, पण त्यात जे लिहिलेलं असतं ना ते खूप रिलेटेबल असतं. आणि ते कंटेंट कोण लिहत नाही. म्हणजे मी असं म्हणत नाही की मीच ग्रेट आहे, पण आम्ही जे हात घालतो ना ज्या मुद्द्यांना, तसे मुद्दे नाही कोण लिहत. बरोबर. पण मग तुझा असं काही विचार आहे का आता इन्स्टा फेसबुक वरून युट्यूब वरती यायचं? युट्यूब आहे मी, पण जास्त असं काही बोलू ना आता दाखवायला काहीच राहिलं नाही. माझे पोस्टर्स आहेत, तर तेच काहीतरी करत असतो मी त्याच्या ज्या काही रील्स असतात त्या शॉर्ट्स मध्ये टाकून त्या व्हायरल करतो. ओके. तेवढं, जास्त काही सबस्क्रायबर्स नाही.
कारण ते इन्कम आणि त्या सगळ्या गोष्टींचा कधीच विचार नाही केला. ओके. मी म्हणेन ना की मी फॉलोअर्स नाही कमवले, पण माणसं जाम कमवली खरंच. अरे वा वा. म्हणजे खूप कमवली. तो एक प्रभाव पडलाय त्या प्रोफाईलवर ना. बरोबर. बॉय ते तशी नाही का सुपरमॅन, स्पायडरमॅन असे फेमस झालेले, तसं आता एक पोस्टर बॉय. आणि प्लस जबाबदारी पण वाढते की एवढे लोक आता आपल्याला फॉलो करतायत तर सांगतात ना विषय भयंकर हे असतात. नाही कसं असतं ना की आमच्याकडे पाणी नाही आलं, कचरा उचलला नाहीये, बायकांचे लेडीज लोकांचे वगैरे हे मुद्दे असतात बरेचसे ना की ग्राउंड. तर हे सगळे मला मेसेज करून सांगतात की अरे हे विषय आहेत, ह्याच्यावरती काहीतरी बोल ना. आता काही तो नळाला पाणी येत नाही, ते काही एकदम पोस्ट तरी खूप असतात असे विषय भयंकर त्या बायकांचे. एकाने तर आता लास्ट टाइम मला कॉल केला होता, इंस्टाग्राम कॉल होता, तर लेडीज होती लोअर परेलवर. तर म्हणते, मी म्हटलं काय झालं. नाही ती आमच्या बाजूची बाई आमच्याकडे भांडायला आली होती, त्या बायका अशा का भांडतात आमच्या बरोबर, आम्ही पण शेजारीत ना. मी म्हटलं बरं मी काय करू. अरे देवा, ती म्हणते ह्याच्यावरती काहीतरी बनवा ना. बोललं देवा ठेव म्हटलं आता फोन तू. काय विषय आहे. म्हणजे असे भयंकर लोक असतात. ठीक आहे, ते लोकांचं बोलतात ना एक व्यक्त व्हायचं असतं, पण ते आपल्यावर डिपेंड असतात की अरे तू तरी बोल, तुझं पोस्टर मग मी ठेवते स्टोरीला. अच्छा, असं ते. तुझं पहिलं पोस्टर व्हायरल झालेलं तुला आठवतंय का? हो, पहिलं पोस्टर असे भरपूर झालेत व्हायरल. त्यातला एक पोस्टर होता जो कोविड मध्ये मी पहिलं बनवलेला. पांडू नाही तो पांडुरंग आहे, तो विटेवर नाही तो वाटेवर उभा आहे, असा तो एक कन्सेप्ट होता. तेव्हा मी पोलिसांबरोबर तो पहिला पोस्टर जो आपण मगाशी म्हटलं की लोकेशन वरती कसं जाऊन शूट करतो, तो पहिला पोस्टर होता. मी लोकेशनला जाऊन शूट केलेला. पोलीसवाले असे रस्त्यावरती बसलेले होते आणि मी गेलो, मी त्यांना दाखवलं की असा पोस्टर आहे, बनवूया का. तर ते म्हणाले की हो चालेल म्हणून. तर ते बसले होते. मी म्हटलं बसा, उगाच कशाला ना एवढा दिवसभर तुम्ही उभे असता, बस. ते एकदम सिनियर होते, ते उभे राहिले आणि मग बाकीच्यांना पण, म्हणजे आपण उभं राहिलो तर अजून जरा इम्पॅक्ट. त्यांनी सहकार्य चांगलं केलं आणि तो मी पोस्टर टाकला होता. तो एक व्हायरल झालेला आणि त्याच्यानंतर व्हायरल झाला आणि घरी पोलीसवाले आले भेटायला आणि शोधत आले. म्हणजे अरे हा मुलगा, त्यांना माहित असतं सगळं कोण कुठे कसं. तर एक जणाला घेऊन किती राहते आणि मी ना गल्लीमध्ये आमच्या सोसायटीमध्ये ते पुठ्ठे बनत, ते पोस्टर बनत, तेव्हा मी कंटिन्यू बनवत होता. कोविड होता तेव्हा मी बनवत बसलेलो. आले इकडे लोक घाबरले, लोक म्हटलं काय झालं कशासाठी आहे. मग ते कौतुक करायला लागले. अरे वा वा. पोलिसांच्या विषयावरती बरेच पोस्टर बनवले. एकदा तर ते वरळीला का कुठेतरी काहीतरी मॅटर झालं होतं, ट्रॅफिक हवालदाराला मारलं होतं ना एका लेडीजने, त्याच्यावरती पण मी पोस्टर बनवलं होता. तर ते पण व्हायरल झालेलं. तेव्हा तर सीन असा होता, ते एकदम सांगतो होता, सातत्याने सांगत होता हा विषय, पण खूप मला प्राऊड फील करतो की ह्या कामाचं म्हणजे कसा रिस्पेक्ट केला जातोय. कारण की विषय असा होता ना की मला ते ट्रॅफिकवाले पाहिजे होते सेम लोकेशनसाठी. म्हणजे पाठीमागे ट्रॅफिकवाले दिसले तर ते एक रिलेटेबल कंटेंट असेल. आम्ही कांदिवलीला वेस्टर्न एक्सप्रेस हायवे होता, मी निघालो, मी आणि माझा ऍडमिन तेव्हा बोलत होता. विलेपार्लेला आम्ही गेलो त्या फ्लायओव्हरच्या खाली आणि तिकडे सिग्नलला ते होते, कारण रस्त्याला कोणीच नव्हतं, रविवार होता तर सगळे खाकीवाले होते, पण व्हाईट वर्दीवाले पोलीसवाले नव्हते. तिथे गेलो तर आम्हाला भेटले, आम्ही उभं राहिलो पोस्टर घेऊन. म्हटलं बघूया आता बोलणार का, थोडं भीती वाटत होती. मग विचारलं की असं असं करतोय, आम्हाला थांबवलं त्यांनी, म्हणलं थांब म्हणून उभा राहा. आम्ही उभा राहिलो. नंतर मग त्यांचे सिनियर आले, ते आम्हाला आतमध्ये घेऊन गेले, ब्रिजच्या खाली त्यांचं कॅबिन होतं, तिकडे घेऊन गेले. मला सांगितलं बस, माझ्या ऍडमिनला पण सांगितलं बस. आम्ही बसलो तर कुठेतरी धावतो की अरे घाबरलेलो, म्हणजे काय सीन आहे नाही. आणि मग त्यांनी पाणी दिलं, परत चहा दिली, तिथे थर्मस सगळं ठेवलेलं, पाणी नंतर चहा दिली. माझं दाखव काय, दाखवलं. तो तर जा शूट कर, मी फॉलो करतो तुला. अरे यार, मला ते एवढं भारी वाटलेलं ना, मी इतका घाबरलेलो. मी मित्राला सांगितलेलं की DSLR पहिला आतमध्ये टाक, जमा बिमा केला तर नाही का. आणि मग गेलो, शूट वगैरे केलं. त्यांनी परत बोलवलं आणि सांगितलं की कधी म्हणजे तुला असं काही करायचं असेल शूट, तेव्हा तू बिंदास इथे ये, हा इथे आमचा कॅबिन असतो, इथे चहा असते, पाणी असतं, तू कधी पण येते, बस शूट कर, काय करायचं ते कर. अरे वा, चांगलं करतो. म्हणजे हे बोलतात ना कामाची पोचपावती, बरोबर ऍक्च्युअली मी आली. धन्यवाद चेतन.
तू इथे वेळात वेळ काढून आलात. हो तुला एनपी क्रिएशनच्या टीम कडून पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. हो नक्कीच. आणि तुम्हाला सुद्धा थँक्यू सो मच. शुभेच्छा. हे मला परत बोलवा. हे आमच्याकडून तुला एक छोटीशी भेटवस्तू. थँक्यू. तर हे होते पोस्टर बॉय चेतन. यांच्याकडून आज आपल्याला त्यांच्याबद्दल बरीचशी माहिती मिळाली. तर भेटू एका पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.